दिसतंय सगळं. नमस्कार. 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 केव्ही न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत. आपण आलाय वैजापूर तालुक्यातील आपल्या सोबत त्यांची उपाध्यक्षपदी निवड झाली, तर या संदर्भामध्ये आपण परिचय जाणून घेणार आहोत. पहिला आपला परिचय आणि तुम्ही जे तुम्हाला पक्षाने एवढी मोठी जबाबदारी टाकली, तर या संदर्भात माहिती. पहिला परिचय. मी जालिंदर पंढरनाथ मोठे, तालुका उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, आणि गाव माझं गोयगाव, हल्ली मुक्काम वैजापूर. तर जी पक्षाने तुमच्यावर आता एवढी मोठी जबाबदारी टाकली, तर तुम्ही या पक्षाची जबाबदारी कशी पार पाडणार बा? आणि म्हणजे गोरगरिबांसाठी काय करणार आणि शेतकऱ्यांसाठी काय करणार आणि कोणाचे शेतीचे वाद असतील, कोणाचे काय असतील, तर कोणाचं पीक विमा असेल, कोणाचे कर्ज असतील, या संदर्भात तुम्ही काय मदत करू शकता? पक्षाच्या नात्यानं तुम्हाला एवढी जबाबदारी टाकली. मी वयाच्या 16 वर्षापासून समाजकार्य करतोय. त्यासाठी वैजापूरमध्ये तहसील असेल, कोर्ट असेल, पंचायत समिती असेल, सगळ्या ठिकाणी गोरगरिबांच्या कामासाठी बरेच प्रयत्न असतात. आणि 1999 पासून मी पवार साहेबाचा कार्यकर्ता आहे आणि फुल जोमाने काम करतो. 80% समाजकारण आणि 20%च राजकारण करतो. मी आपलं 20%च कारण करतोय माझंवालं वैयक्तिक काम, आणि 80% समाजकारण राहतं माझंवालं. गोरगरिबांच्या पंचायत समितीत असेल, तहसीलला असेल, अनेक कामं मी पवार साहेबाच्या नावाने करतोय. आणि त्यांचे हात बळकट करण्यासाठी मी पवार साहेबाच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहेच. आणि राजेश टोपे साहेबांनी मला पत्र देऊन माझा यथोचित सत्कार केला. त्याच्याबद्दल मी पवार साहेबांचे अतिशय मनाने, तनमन धनाने ऋणी आहेत आणि त्यांचं काम जोमाने पुढं करण्याचं माझं मानस आहे. का बा तुम्हाला पक्षाने एवढी मोठी जबाबदारी दिली का बा? तुम्ही आता तहसीलचे काम असतील, कोणाचे कोर्टाचे असतील, कोणाचे काही वैयक्तिक काम असतील, कोणाचे शेतीचे असतील, कोणाचे बँकेचे असतील, तर या संदर्भात गोरगरिबांसाठी तुम्ही काय करू शकता आणि काय नाही करू शकता? मी गोरगरिबांसाठी शासकीय दवाखाना असेल किंवा खाजगी दवाखाना असेल, रात्री कधी फोन येतोय मला हार गावातनं, पूर्ण ग्रामीण मधून, तर मी त्यांच्यासाठी उठून दवाखान्याला डॉक्टरला उठवतो. त्यांचं काय असेल नसेल ते सगळं करतो. ते बी विनामूल्य, कुठलाही फीस माझ्याकडे नाही आणि ते करत नाही. मला ते आवडत नाही. मी फक्त पक्ष बळकट करण्यासाठी, माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे हात जोमाने बळकट करण्यासाठी, कारण तो माणूस आज 85 वर्षाचा योद्धा, आज बनाबन बिंकतोय तो माणूस. त्यांच्यासाठी आपण तर खूप कमी वयात हे काम करतोय ना, त्याच्यासाठी आपण समाजाची सेवा, आणि पवार साहेबांनी जे काम केलं आयुष्यामध्ये 55 वर्षामध्ये, तर ते कुणीही करू शकत नाही. ते फक्त आता हे अफवा आहे, यानं हे केलं आणि त्यानं ते केलं. पवार साहेबांनी 75,000 कोटीचं कर्ज माफ केलं, नाला बिल्डिंगचं. अनेक बारामतीला बघा तुम्ही, तिथं काय पीक निघतंय. आपल्याकडे बघा कांदे, वांगे, बटाटे, याच्यापेक्षा तर काही काढत नाही. तिकडे एकरी 10 लाख रुपयाचं पीक काढतं एकरी. अशा पद्धतीत पीक आहे तिथे. मला म्हणायचं असं का बा, तुम्हाला का बा शरदचंद्र यांचाच का पक्ष आवडला, दुसरा का नाही आवडला? आपण हिंदुत्ववादी माणसं आहे. शरद पवार हे खास मराठा लॉबीतले लोक आहेत, काम करतात. प्रत्येक जाती धर्माला 18 पगार जातीला घेऊन ते काम करतात, म्हणून आपल्याला ते आवडते, म्हणून आपण ते पक्षाचं काम करतोय. आतापर्यंत त्यांनी केलेल्या कामाची थोडी माहिती भेटेल का? मिळेल, शेतकऱ्यांसाठी बिलकुल मिळेल. ते इजिप्तला गेले, इजिप्तहून त्यांनी तिथले मातीचं परीक्षण केलं, आपल्याकडे मातीचं परीक्षण केलं. त्यांनी भरपूर असे काही फळबागाचं केलंय, द्राक्षबाग केलं, अनेक प्रकारचं त्यांनी फळबागांचं केलेलं आहे. आणि त्याच्यात लोकांनी उत्पन्न काढलं. ऊस वेगळ्याच पद्धतीनं काढला, द्राक्ष वेगळ्या पद्धतीनं काढले, पेरू वेगळ्या पद्धतीने काढले. सगळ्या ज्या फळबागा आहेत या पूर्ण शरद पवारच्याच हाताने झालेलं काम आहे. त्याच्यामुळं मला ते आवडतात. शेतीनिष्ठ माणूस शरद पवार. फळबागाची स्कीम राबवली, लोकांना कर्ज दिलं, त्याचं ते मूल्यांकन केलं, सगळ्या गोष्टी पवार साहेबांनी केल्या. शेतीनिष्ठ माणूस म्हणलं का पवार साहेब. कर्ज माफ केलं, सगळ्या गोष्टी पवार साहेब म्हणजे शेतीनिष्ठ. लिहून द्या तुमचं संपूर्ण. जालिंदर पंढरनाथ मोठे. चालू कर, आता चालू कर.